भारताच्या राजकारणात सध्या एक मोठा भूकंपासारखा बदल पाहायला मिळत आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय। दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी आणि देशातील तरुण पिढीनं पुकारलेल्या तीव्र आंदोलनामुळे सरकारला हा मोठा निर्णय घ्यावा लागला। परीक्षांमधील पेपर फुटी आणि व्यवस्थापनातील गलथान कारभाराविरोधात सुरू झालेला हा लढा केवळ एक आंदोलन राहिला नाही, तर तरुणांच्या रोषाचं प्रतीक बनला। या दबावामुळे सत्तेच्या सुरक्षिततेचा बुरुज कसा ठरू शकतो हे स्पष्ट झाले। सरकारने सुरुवातीला या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि कडक भूमिका घेतली, परंतु तरुणांचे भविष्य धोक्यात आल्यामुळे आणि वाढत्या रोषापुढे प्रशासनाची पावले थबकली। अखेर सरकारला नमते घ्यावे लागले आणि प्रधान यांचा राजीनामा स्वीकारत इतर मागण्या मान्य कराव्या लागल्या। हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नसून जनतेच्या आणि युवकांच्या संतापापुढे राजकीय अरेरावी आता चालणार नाही याची ही मोठी पावती आहे। या ऐतिहासिक घटनाक्रमानं संपूर्ण देशातील भाजपच्या राजकीय वर्चस्वावर प्रश्नचिन्ह उभे केली आहे। देशातील विविध राज्यांमध्ये आणि मतदारसंघांमध्ये भाजपची पकड आता सैल होत चालली असून जुन्या राजकारणाचा प्रभाव ओसरत आहे। बेरोजगारी, आर्थिक प्रश्न आणि प्रशासकीय अपयश या मुद्द्यांवर तरुण आणि सामान्य जनता आता थेट जा विचारत आहे। त्यामुळे सत्तेच्या मगरुरीला आणि निरंकुश राजकारणाला मोठा हादरा बसलाय। धर्मेंद्र प्रधान यांचा हा राजीनामा म्हणजे संपूर्ण देशभरातील बदलाची सुरुवात आहे। जेव्हा जनता सत्तेविरुद्ध आवाज उठवते तेव्हा राजकीय अहंकार कितीही मोठा असला तरी तो मातीमोल होतो हे यातून सिद्ध झाले। या संपूर्ण घडामोडींनी हे स्पष्ट केले की आता हुकुमशाही राजकारणाचा काळ संपत चालला असून लोकशाहीत जनताच खरी ताकद आहे।